नमस्कार. मी अभय सुपेकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे. कोटा फॅक्टरी नाव सगळ्यांच्या कानात घुमतं असतं. आणि कोटा फॅक्टरी म्हणजे काय? एक गाजलेली मालिका एवढंच नाही. आजकाल घराघरामध्ये याची सातत्यानं चर्चा असते की 10वी नंतर आपल्या मुलाला कुठं पाठवायचं, इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं. पालकांची स्वप्न ही त्या मुलामध्ये ते पाहत असतात. त्या मुलाला मोठं त्यासाठीच करायचं ह्या देहानं झपाटल्यासारखी हे पालक मंडळी वागत असतात. आणि त्यांच्या डोळ्यासमोर तरळत असतं ते कोटा फॅक्टरीमध्ये एकदा आपल्या मुलाला घातलं की ते इंजिनियर होईल, IITला जाईल, एम्सला जाईल, कुठल्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूटमधून डॉक्टर होऊन पार पडेल आणि खोऱ्यानं पैसा उडेल. काय प्रत्येकाचं स्वप्न साकार होतंच असं नसतं. 3 दिवसांपूर्वीची घटना आहे. कोटामध्ये इंजिनियर होण्याचं स्वप्न घेऊन गेलेल्या एका मुलीनं हृदयद्रावक अशी आत्महत्या केली. तिनं आपल्या आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं काय? मम्मी पप्पा, मैं JEE नहीं कर सकती इसलिए सुसाइड कर रही हूँ. मैं कारण हूँ, मैं सबसे खराब बेटी हूँ. सॉरी मम्मी पप्पा, यही आखरी विकल्प है. VC देखील न ओलांडलेली ही मुलगी काय लिहिते आणि आत्महत्येला कवटाळते. धक्कादायक आहे सगळं. तिच्या आधी ही बोरखेड्याच्या मुलीनं आत्महत्या केली. त्या मुलीच्या आधी 4 दिवस त्याच कोटामध्ये नीटची परीक्षा म्हणजे डॉक्टर होण्यासाठीचं स्वप्न पाहणाऱ्या मुरादाबादमधल्या एका उत्तर प्रदेशातल्या मुलानं कोटामध्ये आत्महत्या केली. 2003 ते 20 मध्ये एकट्या कोटामध्ये सुमारे 28 ते 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 2015 मध्ये सर्वाधिक कोटामध्ये आत्महत्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या होत्या. त्यावेळेस ही संख्या होती 17. कोटामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत. कोटा राजस्थानातलं इलेक्ट्रिकल वस्तूंसाठी आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेलं गाव गेल्या 2-3 दशकांपासून इंजिनियर आणि डॉक्टर बनवणारी फॅक्टरी झालेली आहे. 5,000 कोटी रुपयांची उलाढाल या कोटामध्ये होते. आणि साधारणतः 3,000वर संस्था या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. देशभरातल्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून 3 लाख विद्यार्थी या कोट्यामध्ये आपलं भवितव्य आजमावण्यासाठी जीवनामध्ये यशस्वी होण्याचं स्वप्न घेऊन आलेली असतात. आणि ही कोळी मुलं की ज्यांना जगणं म्हणजे काय माहीत नसतं, जगणं कशाशी खातात माहीत नसतं, आव्हानं काय असतात माहीत नसतं, आपल्या समोरची जगण्याची स्वप्न काय आहेत तेही पुरतं आकलन झालेलं नसतं. अशी हे विद्यार्थी जेव्हा अशा स्वरूपाच्या आत्महत्या करतात तेव्हा काळजाचा ठाव घेतला जातो, काळजाचा ठोका चुकतो. आणि याचसाठी केला होता का अट्टहास असा पालकांना प्रश्न पडायला लागतो. आत्ता या आत्महत्या केलेल्या मुलीनं काय म्हटलेलं आहे पाहावं तुम्ही की मैं सबसे खराब बेटी हूँ, सॉरी यही आखरी विकल्प है. अरे डॉक्टर झालं, इंजिनियर झालं म्हणजे जीवनाचं सार्थक झालं का? हाच आपल्या समाजामध्ये दृढमूल झालेला गैरसमज आहे. डॉक्टर इंजिनियरच्या पलीकडे जग नाही का? प्रत्येक पालकामध्ये सगळेच डॉक्टर आणि इंजिनियर आहेत का? आणि डॉक्टर आणि इंजिनियर नसताना प्रत्येक पालक जगतो ना, आनंदानं जगतो, समाधानानं जगतो, आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो आणि त्यांच्या जगण्यामध्ये आपल्या उद्याच्या भविष्याची स्वप्न पाहत असतो. आणि ही स्वप्न पाहत असताना प्रत्येक पालकामध्ये त्याच्या लहानपणीच्या आणि अशा काही सुप्त आशा आकांक्षा गुंतलेल्या असतात, त्या निद्रिस्त स्वरूपामध्ये असतात. आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलानं मोठं व्हावं, अधिकारी व्हावं, मोठं इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं आणि समाजामध्ये नाव कमवावं. आपल्या आयुष्यात आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या मुलांनी करून दाखवावं, समाजामध्ये आपली मान उंच व्हावी या भावनेनं पालक पछाडलेले असतात. आणि हे पछाडलेले पालक आपल्या मुलांमध्ये आपली स्वप्न पेरत असतात.
आपली स्वप्न पेरत असताना या पालकांना आपल्या मुलाचं स्वप्न काय आहे, त्याचे छंद कुठले आहेत, त्याची आवड निवड कुठली आहे, कुठल्या विषयांमध्ये त्याला गती आहे, त्याला भविष्यामध्ये काय करायची इच्छा आहे, याचा फार कमी पालक अंदाज घेतात, आदमास घेतात, त्याला विचारतात, विश्वासात घेऊन त्याच्याशी सल्लामसलत करतात, त्याच्या शिक्षकांशी विचारविनिमय करतात आणि त्याचं नेमकं आवड काय आहे हे आजमावणारे पालक हे अपवादानं असतात. विद्यार्थ्याला फक्त आपल्याला काय वाटतं हेच पालक त्याच्यावरती लादत असतात. कदाचित अशा घटनांमुळेच गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांमधल्या वाढणाऱ्या आत्महत्या हा सातत्यानं चिंतेचा आणि समाजाच्या दृष्टीनं अत्यंत थरकाप उडवणारा असा हा विषय आहे. या प्रश्नावरती आपण तोडगा काढला पाहिजे. आत्ता 4 दिवसांपूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये अत्यंत कळकळीनं एक महत्त्वाची गोष्ट या पालकवर्गाला सांगितलेली आहे. तुमच्या मुलाचं जे रिपोर्ट कार्ड आहे, तुमच्या मुलाचं जे मार्कशीट आहे, गुणपत्रक आहे, ते म्हणजे काय तुमच्या समाजातला वावरण्याचा आरसा आहे असं अजिबात समजू नका. मुलाचं कर्तृत्व आहे. मुलाच्या कर्तृत्वानं तुम्ही समाजामध्ये वावरण्याचं स्वप्न पाहू नका. मुलाला त्याचं जग जगू द्या, त्याच्या इच्छेनुसार बहरू द्या, त्याला त्याच्या आयुष्यात काय करायचं आहे त्या पद्धतीनं करू द्या. पंतप्रधान गेले 7 वर्ष परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेत आहेत. परीक्षांच्या तोंडावर 10वी, 11वी, 12वी किंवा इतर महाविद्यालयीन परीक्षांच्या तोंडावर, स्पर्धा परीक्षांच्या तोंडावर पंतप्रधान कळकळीनं तमाम देशवासियांना, त्यांच्या मुलांना या पद्धतीनं सांगत आहेत. खचितच अशा स्वरूपाचा उपक्रम एखादा देशाचा पंतप्रधान करत असेल. परंतु यामध्ये 2 गोष्टी आहेत. पंतप्रधान ज्या पद्धतीनं भूमिका घेऊन हे सगळं मांडतायत त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु या टोकाला विद्यार्थी का जातात याची देखील कारणमीमांसा करण्याची गरज आहे. आणि ती कारणमीमांसा करून त्यावरती उत्तर शोधून आपल्याला त्या पद्धतीनं जर गरज असेल तर परीक्षा पद्धतीत, गरज असेल तर पालकांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अगदी काही आकडेवारी जर सांगितली तरी आपल्याला किती गंभीर ही समस्या आहे हे लक्षात येईल. सांगायचं झालं तर 2011 पासून ते 2021 पर्यंत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये 70% वाढ झालेली आहे. 70%. गेले काही वर्ष शेतकऱ्यांची आत्महत्या गाजत आहे. परंतु 2020ची जर आकडेवारी पाहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा टक्केवारी ही जास्त आहे. आणि गंभीर बाब ही आहे की ज्यांना आयुष्य कळलेलं नाही, आयुष्य कशाशी खातात ते माहीत नाही, आयुष्यामध्ये काय करायचं असतं आणि आयुष्य म्हणजे आपल्याला बहरायचं असतं, आयुष्य म्हणजे आपल्याला मनासारखं जगायचं असतं आणि आयुष्य म्हणजे टक्के टोनपे खायचे असतात, ऊन पावसाला तोंड द्यायचं असतं, आव्हानांना तोंड द्यायचं असतं, स्पर्धेला तोंड द्यायचं असतं. याचा गंध या मुलांना नसतो आणि ह्या वयातली ही मुलं अशा स्वरूपाचं टोकाचं पाऊल उचलतात आणि आत्महत्येला कवटाळतात. ही युवकांची पिढी असलेल्या भारताला शोभणारं नाही आहे. त्याला ते धक्कादायक आहे आणि विद्यार्थ्यांचं, युवकांचं मानसिक संतुलन कुठंतरी बिघडत आहे. त्यांचं मानसिक स्वास्थ्य कुठंतरी खंगतं आहे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला बहरायला पुरेसा अवकाश मिळत नाही. त्यांना हवं तसं जगता येत नाही आणि त्यांचा पुरता कोंडमारा होतो आहे आणि त्या कोंडमाऱ्यामुळं ते आत्महत्याला कवटाळत आहेत. हीच गंभीर बाब आहे. अगदी सांगायचं तर या कोटामध्ये 2023मध्ये 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि केवळ 12वीच्याच विद्यार्थी याच्यामध्ये आहेत, 11वीचे आहेत असं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये वेगळ्या वेगळ्या IITsमध्ये, एम्समध्ये, IIM किंवा इतर कुठल्याही संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ही अस्वस्थता वाढत आहे आणि ही चिंताजनक आहे असं मला वाटतं. 2011मध्ये 7,696 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. हाच आकडा वाढून 2021मध्ये 13,000
89 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 2020मध्ये तर अशी परिस्थिती होती की दर 42 मिनिटाला एक विद्यार्थी या देशामध्ये आत्महत्या करत होता. याला कोण जबाबदार आहे? याला तुम्ही जबाबदार आहात, मी जबाबदार आहे आणि समाज म्हणून समाजातला प्रत्येक घटक जबाबदार आहे. आणि त्याच्या बेफिकिरीमुळं, त्याच्या निर्णय क्षमतेमध्ये काहीतरी गंभीर त्रुटी आहे आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. हेच अत्यंत कटू आणि जहाल असं वास्तव आहे आणि ते वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने खाजगी क्लासेसबाबत एक नियमावली आणलेली आहे. ही नियमावली काय सांगते की 16 वर्षाखालच्या मुलांना खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश देऊ नका. क्लासेसवाल्यांनी याबाबत सगळ्या नोंदी ठेवाव्यात. 16 वर्षावरच्या मुलांना क्लासला प्रवेश द्या आणि त्याच्या नोंदी ठेवा आणि अशा विद्यार्थ्यांवरती मानसिक कुठल्याही स्वरूपाचा ताण येऊ नये याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करा, त्यांचं काउन्सिलिंग करा. विद्यार्थ्यांना खरं सांगायचं तर स्पर्धा सगळ्याला आहे. पालकांना जशी स्पर्धा आहे, जगण्याची लढाई आहे, पालकांना जशी आव्हानं आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, आर्थिक जुळवाजुळव आहे, महागाईचा सामना आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. हे जसे पालकांचे प्रश्न आहेत ते आपल्याला दिसतात, आपण त्यावर बोलतो. पण ही विद्यार्थी नेमके कधीच बोलत नाहीत. शाळेला पाठवलं मुकाट जातात, तिथे जे शिकवलं जातं ते करतात, होमवर्क करतात, त्याच्यानंतर क्लासेसला जातात, छंद वर्गाला जातात. हे सगळं होत असताना त्याला काय पाहिजे, त्याच्या अशा अपेक्षा काय आहेत हे आपण कधी विचारात घेतो का? त्याला पाहिजे तसं वागू देतो का? त्याला संगीतात आवड असते, आपण म्हणतो काय ते वाजवत असतो, काय त्यांनी काय पोट भरणार आहे? एखाद्याला चांगला आर्टिस्ट व्हायचं असतं, आपण म्हणतो अरे आर्टिस्ट होऊन काय येतात, करिअर आहे का, किती स्ट्रगल आहे तुला माहिती आहे का? मुलं म्हणतात अहो बाबा मला ते आवडतं. आपण म्हणतो नाही, तू इंजिनियर हो, डॉक्टर हो, तर तुझ्या आयुष्याचं सार्थक हो. सार्थक त्याचं होतं की नाही हे माहीत नाही, पण पालक आपल्या अपेक्षा त्याच्यावरती लादत असतात. खरं सांगायचं तर ही उमलती मुलं आहेत, त्यांची मनं कोवळी आहेत. त्यांना आपलं स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे. त्यांना चांगलं काय वाईट काय माहीत नाही आहे. पालकांची ही जबाबदारी आहे की चांगलं काय आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांचं जीवन कृतार्थ होण्यासाठी त्यांना कुठल्या मार्गाने जायला पाहिजे याच्याबद्दल पालकांनीच त्यांच्याशी विचारविनिमय केला पाहिजे आणि त्यांना योग्य दिशा दाखवली पाहिजे. खरं सांगायचं तर या कोटामध्ये जर देशभरातली 3 लाख मुलं येत असतील, तुम्ही पहा IIT असू देत किंवा नीटची परीक्षा असू देत किंवा UPSC MPSCच्या परीक्षा असू देत, त्या परीक्षांना बसणाऱ्या मुलांच्या मध्ये आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुलं झटत असतात, रात्रीचं दिवस करत असतात, त्यांच्या परीनं ते प्रयत्न करत असतात. परंतु आपल्या मुलाची आकलन क्षमता किती आहे, त्याला त्यात गोडी किती आहे, त्याची त्या विषयामधली गती किती आहे आणि या स्पर्धेमध्ये, ह्या लाखो मुलांच्या स्पर्धेमध्ये जेव्हा ही मुलं जातात तेव्हा शाळेमध्ये, वर्गामध्ये किंवा तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी पहिली आलेली मुलं या विद्यार्थ्यांच्या सागरामध्ये खरोखर ती त्याला पुरून उरतात का स्पर्धेला, याचं आकलन पालकांनी आणि शिक्षकांनी केलं पाहिजे. आणि मगच त्यांच्यावरती आपल्या अशा आकांक्षा लादायच्या की नाही याचा निर्णय केला पाहिजे. खरं सांगू, पुण्यामध्ये रोज सकाळी मी पाहतो की मराठवाड्यातली मुलं आलेली असतात आणि रोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अभ्यासिकांमध्ये मान मोडून अभ्यास करत असतात. निकाल लागतो तेव्हा 4-2 मुलंच पास होतात आणि हजारो मुलं निराश होतात का तर आपला नंबर लागलेला नसतो, आपण पास झालेलो नसतो आणि सरकारी नोकरीचे दरवाजे आपल्याला खुले होणार नाहीत याचं दुःख ते पचवत पुन्हा एकदा उमेदीनं तयारीला लागत असतात. खरं तर स्पर्धा परीक्षा असू देत ना तर ही शाळकरी मुलं असू देत, या मुलांची जडणघडण आपण शैक्षणिकदृष्ट्या करतो पण मानसिकदृष्ट्या जडणघडण करत नाही. त्यांचं मानसिकदृष्ट्या पालनपोषण केलं पाहिजे, त्याची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे आणि त्यांना
जीवनामधले येणारी जी आव्हानं आहेत, टक्के-टोणपे आहेत, स्पर्धेचे प्रसंग आहेत, जय पराजय आहे, यश अपयश आहे, हे सगळं पचवून, हे सगळं सोबत घेऊन ही उमेदच यशाचं बळ असतं, हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. त्रिकोणी चौकोनी कुटुंबामध्ये अशा स्वरूपाचे बळ हे मुलांना मिळत नाही. मुलांना मैदानावर आपण पाठवत नाही. त्यामुळं क्रीडा प्रकारांमध्ये त्यांना नैपुण्य मिळत नाही आणि अनेक मुलं या जय पराजयाच्या सगळ्या शिकवणीपासून दूर राहिलेली असतात. पालकांनी तिकडं लक्ष दिलं पाहिजे. खरं सांगायचं ना तर एक गाणं आहे जुन्या पिढीतलं, आजकालच्या मुलांना माहिती नसेल, परंतु मी सांगतो मुद्दाम. आणि ते गाणं असं आहे, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहास भोवती आनंद जीवनाचा, फुलला पहास भोवती आनंद जीवनाचा. जीवनामध्ये आनंद मिळण्याच्या अनेक असंख्य अशा स्वरूपाच्या जागा असतात. त्या केवळ शिक्षणानंच मिळतात असं नाही, हे आपल्या सभोवती असतं, ते आपण शिकलं पाहिजे. आणि पालकांनी हा आनंद आपण जसा घेत असतो तसा आनंद आपल्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांच्या जीवनामध्ये पेरला पाहिजे. त्यांना त्यासाठी सक्षम केलं पाहिजे आणि तो आनंद मिळवत जगण्याची कला पालकांनी आपल्या मुलांना देणं शिक्षणा इतकंच महत्त्वाचं आहे. आणि ते जर त्या पद्धतीनं केलं तर त्या गाण्यातलीच पुढची ओळ आहे, आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा. जीवनाला येणारा प्रत्येक नवा क्षण हा आस्वाद घेण्याचा आहे, आनंदानं स्वीकारण्याचा आहे, आपलं जीवन बहरण्याचं आहे. पालकांनी पहिल्यांदा शिक्षणाआधी देखील मुलांना जगण्याची कला शिकवली पाहिजे. तरच कोटा असू देत, IIT असू देत आणि इतर कुठल्याही संस्था असू देत, ते अगदी आपल्या गावापर्यंत असू देत, या आत्महत्या थांबतील. नाही तर आपल्याला त्याची अत्यंत गंभीर किंमत मोजावी लागेल असं मला वाटतं. कृपया सावध व्हा आणि आपल्या मुलांवरती चांगले संस्कार द्या, एवढीच मी आपल्याला कळकळीनं विनंती करतो. आणि मी इथं थांबतो. आपल्याला कसं वाटलं त्याबद्दल माझा हा व्हिडिओ आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून कळवा. धन्यवाद.